तो पुण्याला आम्ही आलोय आता. सो आम्ही इथेच बसने जाणार होतो, बट आम्ही बसने नाही चाललोय. आम्ही इथे स्कूटी घेतली कारण का आम्हाला 2 दिवस राहायचे काही. तो मी तर पॅक आहे आणि प्रतीकला मी गॉगल घेतली. खूप ऊन लागते मला, खूप वाट लागते. विचारून मी अक्कलकोटच्या तो आता आम्ही गाडी लावली, मागे पार्क केलंय आणि आता चाललोय आता मंदिरात, स्वामीच्या मंदिरात चाललोय. मठात गाडी थोडी लांबच लावली आणि बॅग पण तिकडेच ठेवली. परत आतमध्ये जायला इश्यू नको. कसं वाटतंय उभी? मस्त का? दाखवतो तुम्हाला पुढे. हे मंदिर आहे स्वामींचं. सो आम्ही आलो इथे श्री स्वामी मठामध्ये. समर्थ जे स्वामी समर्थ आहेत ना महाराज, त्यांचं इथे हे आहे समाधी मंदिर आहे. खूप छान आहे, खूप छान. आतमध्ये एकदम आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटो काढणं अलाव नाही आहे. सो जेव्हा पण तुम्ही मठामध्ये याल तेव्हा इथे तुम्ही. तर तुम्हाला ते दाखवलं, ते स्वामींची समाधी होती. तर आता वटवृक्षाकडे जाणार आहे आम्ही. इथून 5 मिनिटावर आहे. सो आता तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो. तो दर्शन रांग वेगळी झाली. उर्वी या साईडला गेली महिलाच्या रांगेत आणि मी पुरुषच्या रांगेत गेलो. उर्वी वेगवेगळी झालो आपण. हा फोटो काढ. घेतलं का दर्शन? घेतलं का दर्शन? कसं वाटलं? चांगलं. सुंदर आहे का जाम? तिथे मागे आता रुद्राक्ष स्वामींचं मुखवटा बनवलंय, म्हणजे तोंड बनवलंय स्वामींचं रुद्राक्ष लावून. तुम्हाला मी आता दाखवतो, बघा तुम्ही. एवढं भारी वाटतं ना, एकदम म्हणजे एकदम छोट्या छोट्या पण बारकाई गोष्टी एकदम हे केलं, कवर केलं आहे रुद्राक्षाने. तुम्हाला जवळून दाखवतो मी. रुद्राक्ष आहे एकदम छोटे छोटे रुद्राक्ष. तर रुद्राक्षाने स्वामी बनवले. डोळे बघा का भारी दिसत आहे, सुंदर डोळे दिसत आहे, खूप सुंदर आहे. आयला हे पाहिजे होतं, हे घेतलंय छोटा एक. काय होतं काय नवरी? पेला आणि तांब्या पाणी प्यायला. पेला आणि तांब्या देवासाठी ना. काय बोलते? स्टेशनच्या आईला घ्यायचंय, पण हे मला एवढं चांगलं नाही वाटत आहे, म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे. अच्छा, फिनिशिंग नाही का चांगली, असं आहे. पूर्वीला ना एक स्वामी याची मूर्ती आहे, मोठी अशी उभी मूर्ती आहे. ती बघायची आधी, नेमकी कुठे आहे काय माहिती. या साईडला पुढे काही माहित नाही कुठे. बघूया आता कुठे. उर्वीला घेऊन जातो तिकडे आता. चले उर्वी. मी त्या मूर्तीची इथे आलोय, त्या उर्वीला बघायची होती. मी तर खूप वर्ष आधी, म्हणजे मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो, फर्स्ट इयरला कॉलेजच्या, तेव्हा मी आलेलो. तेव्हा मी इथे फोटो काढलेला मम्मी पप्पांसोबत. आता उर्वी फर्स्ट टाइम आली बोलतो. सो उर्वीला घेऊन जातो तिकडे आता. तू या साईडून आहे, त्या साईडून आहे. अशी मूर्ती आहे, मस्त आहे. आणि शिवाजी महाराज बसले, छत्रपती शिवाजी महाराज.
आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललोय देवाचा. इथे लाईन लागली, मी दाखवते तुम्हाला लाईन. अशी लाईन कसं अरे प्रतीक, तू कसं काय इथे? तू कसं काय इथे? बट मी असं ओ माय गॉड. सो महाप्रसाद तर नाही आहे, कारण की महाप्रसाद 3 वाजता बंद झाला. सो अन्नचित्र भेटणार आहे आम्हाला. छोट्याशा रोडमध्ये एक प्रसाद आहे देवा स्वामींचा, तो खायला जातो. काहीतरी प्रसाद तर आला आम्हाला, लाभला, बरोबर आहे की नाही? आम्ही असंच आलो ते मूर्ती बघत बघत इथं आम्हाला दिसलं, सगळे खात होते महाप्रसाद ते अन्नचित्र, तर आम्ही इथं आलो. असं हे अन्नचित्र, शिरा आहे मस्तपैकी आणि राईस आणि वरण आहे. डबल पण घेऊ शकतो, परत लाईनमध्ये उभं राहायला लागेल त्यासाठी. नाही, तो माणूस मधूनच गेला तर मला असं वाटतं बघायला इथं बघा, हे सुंदर आहे. अरे यार, व्ह्यू ब्लॉक केला माझा. हे बघा काय सुंदर आहे, एकदम भारी. टेस्ट करून घ्या आणि मला सांग. कसं आहे अन्नचित्र? मला काय भारी. हात खराब आहे मला, चिकन खाऊ वाटतं. काम गरम आहे का? सो काहीच आम्ही खाऊन घेतो, खूप भूक लागली जोरात, आम्ही खाऊन घेतो. ओके, Reaction. बाय. माझं रिॲक्शन आहे. बापरे, जाम टेस्टी यार. खाऊन बघ तू, राईस खा पाहिजे. है ना, बर्थडेट आहे ना, खूप भारी आहे. हा ना, देवा थँक्यू. चला काहीच खाऊन घेतो आम्ही. बाय बाय. तो पण ओरडतोय, खाऊन घ्या. फिट चेक, फिट चेक, बोल फिर. क्यूट क्यूट. काय बोलते? मी म्हटलं की मी साडी वेअर केलेली नाहीये, कारण आम्हाला जायचं आहे तुळजापूरला. आय एम एक्साइटेड गाईज. मी कधी तुळजापूरला जाते आणि माझ्या देवीला भेटते, मला असं झालं. मला खूप वेड आहे देवींचं, का माहित का काय. मी स्वतःची तारीफ करते, पण आहे मला थोडं. मगाशी खूप भूक लागलेली, पण आता काही भूक लागलेली नाहीये. ते महाप्रसाद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटतंय. काय अन्नछत्र, अन्नछत्र का चित्र? चित्र नाही, छत्र. अन्नछत्र, इथं अन्नचित्र चित्र करत बसलेलो यांना. अन्नछत्र खाल्ल्यानंतर थोडंसं पोट जे आहे ते टमी जो आहे तो भरलेला आहे. सो बघू, आम्ही घरातनं जे खायला आणलं ना ते आता नॉर्मल खातो, आणि मेन सोलापूरला जातो आणि तिथे जाऊन काहीतरी छान खातो. सांगितलं मी त्यांना, तिथे जाऊन काहीतरी छान खातो आपण. आणि मग देन तुळजापूरला रेस्टॉरंट, आपलं हे बघ हॉटेल लॉज, राहण्यासाठी रूम वगैरे आहे त्यांचं. वाडा आहे हा पूर्ण त्यांचा. खूप मस्त यार, खूप मस्त घर असं होतं असं. काहीच म्हणजे व्हिडिओमध्ये पण एवढं चांगलं दिसत नाही, तेवढं रिअलमध्ये खूप सुंदर वाटतं, खूप खूप सुंदर. आणि या ताईंनी आम्हाला हेल्प केली आमचं सामान ठेवण्यासाठी. थँक्यू. खूप चांगली माणसं तिकडची, नाही तर आपल्या इथे तिकडची माणसं खूप चांगली आहेत. एका शब्दात ना हो नाचा लगेच बोलले हां ठेवा तुम्ही. आणि त्यांना बाहेर जायचं होतं, हे ना प्रत्येक असंच बोलले ना ते, बाहेर जायचं होतं, बट ते थांबले आमच्यासाठी. आणि नेमकी त्यांनी शटर बंद केलं आणि आम्ही इथे आलो. थँक्यू स्वामी. सो आता काहीच आम्ही डायरेक्ट चाललोय तुळजापूरला.
आपल्या अक्कलकोटवरून सोलापूर मार्गाने चाललो आहे, कारण की लेट होईल परत आम्हाला, रात्री होऊन जाईल. मग डायरेक्ट आम्ही तुळजापूरला चाललो आहे, टाईम थोडा युटिलाइज करून. तर तुळजापूरला गेल्यावरच खाईल डायरेक्ट, आता सोलापूरला नाही खात, कारण परत खूप वेळ लागेल. 90 किलोमीटर आहे टोटल, या डायरेक्ट 65 किलोमीटर आहे डायरेक्ट असं मिडवे. अक्कलकोटवरनं 65 किलोमीटर आहे आणि इकडनं तू आपलं सोलापूरवरनं 90 किलोमीटर आहे. तर आम्ही विचार केला म्हणजे की अंधार अक्कलकोट पण सोलापूर 45 किलोमीटर्स, नंतर सोलापूर 60 किलोमीटर. तुळजापूर 50 किलोमीटर्स पुसतोय, हां. असं काहीतरी. मग एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट मधूनच गेलो ना, मधूनच गेलं परवडेल. मग ते हायवेने चाललोय आम्ही डायरेक्ट तुळजापूरला. आता आम्ही एका वडापावच्या शॉपमध्ये थांबलोय. हे बघा, हे शॉप आहे, वडापाव खातोय आणि भजी पाव मागवले आम्ही. कांदा भजी पाव मागवले. भूक लागली होती ना, काय खाल्लंच नाही आम्ही अजूनपर्यंत. सो काहीतरी वडापाव खाऊ बोललो. थँक्यू. कांदा भजी मागवले कडक. माझे ओढ एवढे काय झाले ना, फाटले ना, आग होतं डायरेक्ट ओठांनी थंडीमुळे. गाईस फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत. आय कांट वेट. मी सांगू शकत नाही आहे मला किती आनंद झाला आहे. मला खूप 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 छान वाटतंय. प्रतीकला तर माहितीच आहे, माझा आनंद एकदम उसळून बाहेर आला आहे. फायनली आम्ही पोचलो तुळजापूरला, फायनली. अरे एकदम छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय. आम्ही दोघं आता हॉटेलच्या शोध आता हॉटेलच भेटत नाही लवकर ठीक चांगलंवालं. आता बघू, एका हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही, तर कोण नाही सध्या. आता बघू, फोन केला त्यांना, येत आहेत ते. लेट्स सी, चांगले हॉटेल भेटू दे देवा. वैताग आला पुन्हा, डोळे बघा लाल झाले एकदम माझे. फक खतरनाक. गाडीवर येऊन वाट लागली एकदम. बघू आता, विचारतो. सो फायनली आमचं हॉटेल फायनल झालं आहे शेवटी. ओम श्री साई माऊली लॉज. खूप चांगलं हॉटेल आहे. काका पण खूप चांगले आहेत. हो, मस्त आहे एकदम. म्हणजे आम्हाला असं इंटरमधले हे बघून, इंटरेस्ट बघून चांगलं वाटलेलं. वाईब्स चांगले आहे, रूम पण चांगले आहे, तुम्हाला दाखवतो मी. सो ही रूम भेटली आम्हाला आत्ता. असं हॉटेल आहे, ही रूम भेटली. वॉशरूम आहे, क्यूट आहे रूम अशी, म्हणजे एवढं काय जास्त हे नाही फॅन्सी, बट हे चांगलं आहे. हे बेडशीट चेंज करणार आहे, बाकी एकदम भारी. मेन तर गोष्ट आम्हाला मंदिराच्या जवळ घ्यायची होती आणि ते भेटलं आहे आणि ते खूप चांगलं भेटलं. काय बोलते? मेन गोष्ट म्हणजे मंदिराच्या जवळ पाहिजे होती आणि चांगली पण भेटली कम्पेअर टू अनदर जेवढे हॉटेल आम्ही बघितलं मला नाही एवढे आवडले. बट हे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येते, खूप छान. 1100 आम्ही इथे डन केलं. आता जातोय मी जरा बॉम्ब टाकायला. विषय खोल करून टाकायला. बाय, भेटू खायला काय नंतर. नंतर मग पोट खाली करून पोट भरवायचं काम आहे. सो आता जस्ट आवडून झाले, कपडे चेंज झाले. सो आता एक लॉजवाल्याने हॉटेल सजेस्ट केलं, तिथे जाईल आम्ही खायला. बघू आता, तुम्हाला दाखवतो. खूप भूक लागली आता, बघू. पूर्वीचा लिप बाम पण टाकलाय. बोललो होतो ना, होठ माझे सोलले गेले, जाम घाण थंडी इथे. सो ढापेश करायला मिळाले, ढापेश. बाई काळजी करायची बाई स्किन केअरची. काही पोरं करत नाही, बट मोस्ट ऑफ ती पोरं करतात. माझ्याकडे हा फ्री प्रोडक्ट्स आहे, माझी बायको आणते, मी वापरतो. सो पुरेपूर फायदा घ्यायचा.
उगाच माझी एवढी स्किन भारी आहे का सगळं उर्वीचे वापरून नाही रे हागलीस बीच में आ गई मेरी बायको रेडी झालोय पटकन जाऊया चल उर्वी खूप भूक लागली यार जाऊया चल मग काय या चल ना. माणसाचं ना एकदम थोबाड फोड वाटतं मला कधी कधी. शी बोललीस मग बघा काय बोलते मला तुम्हाला वाटतं नाही प्रेम करते जाऊ अशी रियालिटी आज आली आज तक चॅनलवर प्रतीक के साथ कैमरामैन भी प्रतीक ही है गाली देने वाली उर्वी लेट्स गो चले बायको लवकर भूक लागली मला भूक जल्दी चलो हा भारी वातावरण आहे यार इकडचं मस्त वाटतं मला इथे एकदम भारी तुला साबण घेऊ प्रतीक. गाण्याचा आवाज मस्त भजनांचा आवाज येतोय तिथून आवाज येतोय जवळच आहे मंदिर. जरा थांबतेस का लोकांना ऐकू देतेस का भजनाचा आवाज बोलू शकतेस आता बोलू शकतेस आता मला नाही बोलायचं. आग्रे चला मग जेवायचं मला भूक लागायचं. जय कामत आम्ही आलेलो आहोत जय कामत रेस्टॉरंटमध्ये रात्रीचं जेवण जेवायला. ॲज पर आमच्या हॉटेलमध्ये जे काका आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ते खूप चांगलं भेटतं. लेट्स गो. का एरिया हां चांगला आहे देवी वसते इथे. दॅट्स वाय मागवलंय मला एक कोफ्ता एक बटर चपाती आणि एक बटर रोटी मॅडमला बटर रोटी मागवली शेवटीला हो आता कसं येतं जेवण मी बघ तोंड पण लांबटलंय नाही मी तर नेहमीप्रमाणे यांचं पुसतोय ठेवतच नाही काय कॅमेरा नीट अँगलमध्ये ठेवतच नाही. लांबट चोंबट कुंबट थोपड्याची वाट पण ठेवतो. माझं सगळीकडे सेमच आहे तुझ्या तुझं बरं लांबचं हे बघ आता घे तो आमचं आलंय मला एक कोफ्ता आले ताक आलंय आणि बटर रोटी आणि ब्रेड चपाती बटर चपाती बटर रोटी टेस्टी तर वाटते यार बघू टेस्ट करू थँक्यू बायको थँक्यू बायको थँक्यू बायको थँक्यू बायको वेलकम हो बाबा. तू घे आता ती कढई छान आहे घरी घेऊन जायची का? हा ना मस्त आहे याच्यात तुला रोज जेवायला वाटेल. हा याच्यात तुला रोज जेवायला वाटेल म्हणजे तुझ्यासाठी एवढे लाड अशी भाजी घेऊन येईल. एवढे लाड नको करू माझी डोक्यात चढत तुझ्या सुकं चिकन चालेल. एवढ्या डोक्यावर नाही चढणार मग कोण चढणार. हे पण बरोबर आहे बरोबर बोलली मी चढणार नाही डोक्यावर तर कोण चढणार ताक पी मला पण पियचं ताक पितो मी पिलंय तू ताक पिलंय. तू पी कसं आहे कसं आहे लस्सी सारखं फक्त गोल्डन. मी खाऊन बघतो बरं वाटतंय पण थंड वाटतंय. काय आवडली का बाबा? ठीक आहे 50-50 चांगली आहे समथिंग न्यू तुझा आवडली का आवडली. मनीपेक्षा भारी. हा बोलतोय मनीपेक्षा भारी. जेवण झालं एकदम टेस्टी क्लासिक जेवण झालं एकदम मनतृप्त जेवण झालं
पहिल्यांदा व्हेज जेवण खाल्ल्यावर एवढं भारी वाटतं आम्हाला. काय का उर्वी? पहिल्यांदा व्हेज खाल्ल्यावर एवढं भारी वाटतं ना. खूप टेस्टी होतं जेवण. थँक्यू फॉर रिकमेंड अस. खूप थंडी आहे आणि इथं मस्त आहे भारी वाटतं. एक राईड मारून येऊ असं वाटतं थोडं शॉर्ट राईड. बघूया बाय. महाबळेश्वर कार्यक्रम पान खाऊसन. लेट्स गो. पान काढ. स्वीट डिश. काढ 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 पटकन काढ. झोपायचा पण आपल्याला लवकर उठायचं यार पटापट. अशी काय एक्सप्रेशन देते का तू उर्वी नेहमी मला बिचाराला? नेहमी मला अशीच एक्सप्रेशन देते ती काही काय माहित का? फालतूगिरी आहे ती नुसती यार ही. अजी अजी करत तोंड नुसती. काय प्रॉब्लेम काय माहिती तिचा? काढ लवकर. पटपट पटपट दे काय तिचं, दे. हे लावलंय का चाकत काय हाताला? पटपट पटपट. मशीन आहे का? नाही. हा माझी मशीन नको माझी मशीन. हा फक्त सो गाईज हा आमचा पार्ट 2 ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्कीच आम्हाला कमेंट करा. ठीक आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. पार्ट 3 येईल लवकरच. पार्ट 2ला खूप वेळ लागला मला माहिती आहे कारण की एडिटला टाईम लागला मला खूप यावेळेस. सो सॉरी फॉर दॅट. लाईक करा व्हिडिओ. बाय.